रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। येवता येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न। केज तालुक्यातील येवता येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण केज तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहे। दीनदयाळ शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई व तालुका कृषी अधिकारी कार्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने येवता तालुका केज येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। या कार्यक्रमास उपस्थित येवता गावचे सरपंच विलासप्पा जोगदंड, उपसरपंच बाळासाहेब सक्राते, जनहित मराठी न्यूजचे संपादक वसंत सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप कोठावळे, कृषी विज्ञान केंद्राचे पशुविज्ञान शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र कोरके, कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुहास पंके, सहाय्यक कृषी अधिकारी संजय गायकवाड, पांडुरंग घाटोळे, ग्रामविकास अधिकारी धनराज सोनवणे, रमेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास पंके यांनी केले। सुहास पंके यांनी सांगितले की देशातील गळीत धान्याचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान राबविण्यात येत आहे। त्यासाठी शेतकऱ्यांची कौशल्यवृद्धी व क्षमता बांधणी करण्याच्या उद्देशाने अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मार्गदर्शन करताना प्रदीप कोठावळे यांनी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, महाविस्तार AI मोबाईल ॲप तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली। संजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की नैसर्गिक शेती पद्धतीतील महत्त्वाचे घटक व त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले। सरपंच विलास जोगदंड यांनी आपल्या भाषणात कृषी विभागाच्या योजना व कृषी विज्ञान केंद्राचे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांनी शेतीचा सर्वांगीण विकास करावा, तसेच प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतीला जोड व्यवसाय निर्माण करण्याचे आवाहन शेतकरी बांधवांना केले। डॉक्टर रवींद्र कोरके यांनी पशुधन व्यवस्थापनामध्ये चारा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करत शाश्वत शेतीसाठी शेतीपूरक व्यवसायांची जोड आवश्यक असल्याचे सांगितले। यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन व पशुपालन करण्याचा सल्ला देत त्यांनी सुरभी या पाचक सत्वाच्या माध्यमातून निकृष्ट चाऱ्याचे सकस चाऱ्यात रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावून सांगितले। प्रशिक्षणाला उपस्थित शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील अडचणींबाबत रमेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले व लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील CRP श्रीमती अनुसया सोनवणे व धनंजय काळे यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी गावातील प्रतिष्ठान नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय अर्थव्यवस्था काय शेती चांगली पिकली तर अर्थव्यवस्था चांगली होती। शेती म्हणजे दुष्काळ असेल, पाऊस कमी असेल, जास्त असेल तर झालं तर अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होतो। तसं तर शेतकऱ्यांचं शेतीचं कानाजोड कोण असेल तरी पशुधन शेतकऱ्यांच्या शेतीचा काम आहे। शेतीची कामं असो, शेताचं उत्पन्न असो, शेतीला शेतकरी असो, ही सगळं पशुधनापासून मिळत असतं। आणि मग त्यासाठी कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, दूध उत्पादन असेल, चारा उत्पादन, पशुचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यासाठी आमचे डॉक्टर जे आहेत डॉक्टर रवींद्र कोरके सर हे संपूर्ण जिल्हाभरामध्ये काम करतात। आधी तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरती माहिती या ठिकाणी दिली। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेतीमध्ये अनेक समस्या आहेत। यांत्रिकीकरणाची खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे। म्हणजे ड्रीप असेल, स्प्रिंकलर असेल, ट्रॅक्टर असेल, सगळे म्हणजे यांत्रिकीकरण असेल, म्हणजे माती एवढा पाणी जेवढासारखे विषय असतील या अनुषंगाने आमच्याकडे कृषी अभियंता आहे काम करण्यासाठी। तर एवढ्या ह्याच्यावर हे शास्त्रज्ञ झाले। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आपल्या इथं पुरुष मंडळी शेतकरी मंडळी बऱ्याच आपल्याला पुरुष मंडळी आढळतात, परंतु मला सांगतो की पुरुषांपेक्षा किंवा पुरुषांच्या जोडीचं काम या महिला शेतीमध्ये करतात, सातत्यपूर्ण काम करतात, प्रचंड चिकाटीनं काम करतात, काटकसरीनं आपल्या महिला करत असतात काम त्या ठिकाणी। आणि मग या महिलांसाठी काम करण्यासाठी एक गृहविज्ञान विभाग आहे त्या ठिकाणी। म्हणजे महिलांचं शेतामधलं श्रम कमी करणं असेल, त्यांना काम करण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान देणं असेल, यासारख्या गोष्टी त्या विभागाच्या माध्यमातून केल्या जातात। आता असं बऱ्याच होतं की वर्षभर महिन्यापासून आपल्याला पण काम नसू शकतं। म्हणजे असा काही दिवस काळ असतो होत नाही। आणि चपाती म्हणलं तर कसं ते जसं चिकन होते तसं ते पोटामध्ये पण पचन क्रियेमध्ये पण प्रॉब्लेम येते। अतिरिक्त तेलाचं जर प्रमाण असेल तर ते पण धोकादायक आहे। तर त्याच्यासाठी आपल्या तालुक्यामधून आम्ही अधिकाऱ्यांना विनंती करून आमचं गाव चांगलं आहे, लोकांचा सपोर्ट आहे म्हणून नैसर्गिक शेतीसाठी आपले जे गट आहेत तर ते गट नैसर्गिक शेतीला जोडून घेतो। त्याच्यामध्ये 125 शेतकऱ्यांचे आपण
रजिस्ट्रेशन केलं, त्या जणांचे राहिले ते चालू आहेत करायला, परंतु 125 शेतकरी आम्ही निवडलेले आहेत आपल्या गावात. आता हे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे की हे 125 जे शेतकरी आहेत ते 1 एकरवरती ह्याचे प्रयोग करणार आहेत, जे की नैसर्गिक पद्धतीनं. त्याच्यामध्ये औषध पण स्वतः बनवून त्याच्यावरती फवारण्या करणार आहे. बियाणं पण जे मूळ बियाणं असते तर ते बियाणं देऊन आपण त्याच्या माध्यमातून उत्पादन कसं घेता येते हे बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर जे तुमचा खर्च व्हायला लागला, जे बाहेरचे औषधं विकत आणून जे आपण खर्च करायला लागलो, करडी, तीळ किंवा बारकं कारळ, जेवतं अशी पिकं सुद्धा आपल्याला प्रात्यक्षिक स्वरूपात पुढे घ्यावं लागणार आहे, जेणेकरून आपल्या घराला आपल्या पुरतं जरी का होईना ते तयार होईल. थोडक्यात तो विषय काय आहे, राष्ट्रीय खाद्य अभियान, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रात्यक्षिक येतात भविष्यात, त्याचे तुम्हाला ते आपल्या कृषी विभागामार्फत मिळतील, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही ते करायचे. दुसरा विषय जे आहे, आपल्या तालुक्यामधून फक्त 8 गावं जे राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन आहे त्याच्यासाठी निवडलेले, आणि त्याच्यामध्ये आपल्या मंडळातले 2 गाव आहेत. त्याच्यामध्ये त्या गावाची निवड झालेली, आमचे सहकारी गायकवाड साहेबांनी मी मागणी केली की आमच्याकडे इथे करत आपण येवत्याची निवड केली. ती गाव का निवडलं तर तुमचं सहकार्य मिळेल या अपेक्षेने निवडलेलं आहे. दुसरी गोष्ट, ही राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन हा कार्यक्रम का आणलाय तर एक मिनिटात उदाहरण सांगतो मी. पंजाब सारख्या राज्यामध्ये जे रासायनिक आणि कीटकनाशकाचा वापर झाल्यामुळं प्रत्येक घरात कमीत कमी किंवा गावात कमीत कमी 25 ते 10 ते 15% लोक हे कॅन्सर बाधित आहेत. आणि त्याच्यामुळं आज पंजाबमधून राजस्थानला जाणारी एक ट्रेन आहे, ही फक्त कॅन्सर ट्रेन नावाने ओळखली जाते. आणि ही वेळ आपल्या भविष्यात आपल्या राज्यावर येऊ नये म्हणून आपण आता आपल्याला वाढती लोकसंख्या जर बघितली तर त्या तुलनेत आपल्याला उत्पादन तर वाढवावंच लागणार आहे. म्हणजे शासन म्हणत नाही की तुम्ही राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन मध्ये जाऊन उत्पादन करूनच तुम्ही हे करत, आपल्याला ते पुरणार नाही. परंतु प्रायोगिक तत्वावर जर आपण आपल्याला खाण्यापुरतं अन्नधान्य जर त्या पद्धतीने उत्पादन करण्याचा प्रयत्न केला तर काय फरक पडतोय, तर भविष्यातला आपले जे रोगराई हे कमी करता येईल. याच्यामुळे ही एक आपण अभियान आणलंय. आता याच्यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला काही प्रात्यक्षिक येतील. आमचे जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत यांनी निवडलेले काही शेतकरी, 125 शेतकरी, त्या शेतकऱ्याच्या क्षेत्रावर त्या पद्धतीने आपण नैसर्गिकरित्या शेती पिकवणार आहे. त्याला काही शासनामार्फत काही निविष्ठा येतील किंवा काय ती तुम्हाला त्या स्तरावर तुम्हाला मिळणार आहे. हे 2 विषय झाले. मी का एवढ्या पाठ सांगतो, तुमची मानसिकता थांबण्याची नाही. हे 2 विषय. तिसरा विषय PMFE मध्ये सांगितलं आमचे गायकवाड साहेबांनी. तर PMFE म्हणजे काय म्हणतो, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, हा जो एक उद्योग आहे याच्यामध्ये छोटे छोटे जे उद्योजक आहेत ते आपल्याला ग्राम स्तरावर तयार करायचे. आता काय असतं, एखाद्या समजा शेळके यांना एखादा उद्योग करायचा आहे, त्यांची इच्छा आहे पण त्यांच्याकडे भांडवल नाही. मग हे भांडवल जर करायचं असेल तर तुम्हाला शासनाची मदत आहे, ती बँकेमार्फत तुम्हाला 10 लाखापर्यंत उद्योग तयार करतात. 10 लाखामध्ये 35% अनुदान आहे. पण हे तुम्ही स्वतः 10 लाख. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.